नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कांदा पिकाला खताचं व्यवस्थापन कसं करावं लागवडीपासून ते कांदा काढणीपर्यंत. कांदा लागवडीपूर्वी जमिनीत शेणखत 10 ते 15 टन प्रति हेक्टर, DAP किंवा सिंगल सुपर फॉस्फेट किंवा पोटॅश हे सगळे खत आधी द्यावे. या टप्प्यावर युरिया देऊ नये, कारण रोपे अजून स्थिर झालेली नसतात. लागवडीनंतर 15 ते 20 दिवस रोप नीट स्थिर झाल्यावर पहिला हप्ता युरिया द्यावा. युरिया 25 ते 30 किलो प्रति एकर. हलके पाणी द्यावे. युरिया थेट पानावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. 30 ते 35 दिवसांनंतर कांद्याची वाढ झपाट्याने होते. युरिया दुसरा हप्ता. प्रमाण 25 ते 30 किलो प्रति एकर. ड्रीप असल्यास फर्टिगेशन देणे उत्तम. 45 ते 50 दिवसानंतर हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. युरिया शेवटचा हप्ता. प्रमाण 15 ते 20 किलो प्रति एकर. यानंतर युरिया जास्त देऊ नये. जास्त युरिया दिल्यास कांदा जाड मानेचा होतो, टिकवण क्षमता कमी होते, सड वाढते. कांदा तयार होण्याचा टप्पा. यावेळेस युरिया पूर्णपणे बंद करावा. पोटॅश खतावर भर द्यावा. यामुळे कांदा कडक, वजनदार व टिकाऊ होतो. युरिया जास्त झाल्यास होणारे नुकसान. पानांची जास्त वाढ. कांदा नीट तयार होत नाही. कांदा साठवणीत खराब होतो. बाजारभाव कमी मिळतो. योग्य युरिया व्यवस्थापनाचे फायदे. समसमान वाढ. मोठा व वजनदार कांदा. चांगली साठवण क्षमता. उत्पादन आणि नफा वाढतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.